बातमी अहिल्यानगरमधून अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये धक्कादायक घटना आणि माहिती समोर आलेली आहे। अहिल्यानगरमध्ये तब्बल 55 अल्पवयीन मुली या गर्भवती असल्याचं समोर आलेलं आहे। अंगणवाडी सेविकांनी सर्वेक्षण केलं आणि या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। ह्या गरोदर स्तनदा मातांचा आणि त्याच्यानंतर हे जे काही गरोदर मातांचा जो काही सर्वे दर महिन्याला होतो याची जर आकडेवारी घेतली तर अत्यंत शॉकिंग आकडेवारी संपूर्ण राज्याच्या समोर येईल आणि एक मोठं चित्र या राज्यासमोर एक उभं राहील। त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने अशी मागणी आज करतो की ह्या स्तनदा गरोदर माता ज्या आहेत ह्यांचा जो काही सर्वे गेल्या वर्षभरामध्ये झाला असेल याची आकडेवारी शासनानं या ठिकाणी घ्यावी। या विभागाचे जे काही मंत्री आहेत, महिला बाल विकासचे मंत्री असतील, राज्य बाल हक्क आयोग असेल, यांनी सुद्धा याच्यामध्ये खऱ्या अर्थानं राज्य शासनाला वेगळ्या शिफारसी याच्यामध्ये केल्या पाहिजेत आणि याच्यातून हे बालविवाहाचं जे काही प्रमाण आहे हे कमी होऊ शकेल। कुमारी मातांचं सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे। त्याच्यामध्ये अनेक घटना आपण या ठिकाणी आमच्या अकोला तालुक्यामध्ये समोर आलेल्या आहेत। त्याच्या कुमारी माता सुद्धा या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। त्यांचं वय जर आपण बघितलं तर 13, 14, 12 पर्यंत त्यांचं वय राहिलेलं आहे। त्याच्यामुळं ही अत्यंत भयानक गोष्ट आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्या सोबत जोडलेले। जयेश, धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे प्रशासन नेमकं काय करत होतं असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। नक्कीच जगदीश, आपण जर बघितलं तर शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचे जे सर्वेक्षण झालं अकोले तालुक्यामध्ये, त्यामध्ये या प्रकल्पातून अंगणवाडी सेविकांनी दरमहा जे गरोदर आणि स्तनदा मातांचं जे सर्वेक्षण केलं त्यामध्ये मातृवंदनेच्या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल 55 जे आहे अल्पवयीन मुलींची गरोदर असल्याची माहिती समोर आली। आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्यामध्ये देशामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा हा अंमलात असताना देखील त्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे या कुठेतरी मोठ्या प्रमाणात जे आहे मुलींची लग्न जे आहेत वय शासनाने ठरवून दिलेल्या वयोमर्यादेच्या अगोदर होत आहेत। आणि एकंदरीत बघितलं तर देशामध्ये सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या 70 जिल्ह्यांपैकी 17 जिल्हे हे महाराष्ट्रात असल्याने आता नेमकी प्रशासन शासन या संदर्भात काय करतं यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। ठीक आहे जगदीश, तर सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।